हॅलो स्टुडंट, कसे आहेत? बरे आहेत ना? गुड मॉर्निंग. आज मॅथ सेकंड ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन दिलेले आहेत आधी पण परत रिवाईज करतो. तर चांगल्या प्रकारे स्टडी करा. याच्यातले 2 ते 3 मार्क तर तुम्हाला 100% आहे. आणि सोडवा सोल्युशन. बरोबर. ट्रिगोनोमेट्रिक फक्त राईट अँगल ट्रायंगल लक्षात ठेवा. हायपोटेनस आणि परपेंडिक्युलर बाजू. परपेंडिक्युलर कसं लिहितात माहिती आहे तुम्हाला? उलटा टी आणि परपेंडिक्युलर. बेस तर तुम्हाला माहिती आहे, पाया. बेस म्हणजे पाया, बेस. आणि परपेंडिक्युलर आणि हायपोटेनस कर्ण. हे राईट अँगल ट्रायंगलमध्ये तिन्ही बाजू जर माहीत असेल तर तुम्हाला साइन थिटा, कॉस थिटा, साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, सेक थिटा, कोसेक थिटा आणि कॉट थिटा हे तुम्हाला सर्व फंक्शन माहिती होतील. फक्त तुम्ही आज थोडंसं स्टडी करा. 1 तास फक्त वेळ द्या. तुमचं आजच्या आज होऊन जाईल कसं आहे ते. आणि सहज खूप सोपं आहे, लक्षात ठेवा. ॲज फार ॲज ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन इज कन्सिडर. हे बघा, आता इथं दिलं आहे साइन थिटा. हे दिलेलं आहे बघा, साइन थिटा उलटा टी परपेंडिक्युलर साईड. परपेंडिक्युलर साईड म्हणजे काय? बरोबर. येस. आता ही ए बी सी हा राईट अँगल ट्रायंगल आहे. बरोबर. मग आता परपेंडिक्युलर साईड कोणती आहे? ए सी आहे. आणि हायपोटेनस कोणती आहे? ए बी आहे. मग तिथं ए सी अपॉन ए बी जे दिलं तुम्हाला 2 मार्काचा प्रश्न सोडवता येईल. कॉस थिटा माहिती आहे तुम्हाला, याचा उलटा बेस. बेस म्हणजे बी सी अपॉन हायपोटेनस बी सी. हे बघा, बी सी अपॉन हायपोटेनस. 2 मार्काचा नाही 3 मार्काचा प्रश्न याच्यावर अवलंबून आहे मित्र हो. या फॉर्म्युल्यावर हे लक्षात ठेवा. आता साइन थिटा परपेंडिक्युलर साईड अपॉन हायपोटेनस, कॉस थिटा बेस अपॉन हायपोटेनस, सोप्यात सोपं. टॅन थिटा परपेंडिक्युलर अपॉन बेस, परपेंडिक्युलर साईड अपॉन बेस. मग साइन थिटाचं आपल्याला कोसेक, सेक आणि कॉट बद्दल आपल्याला सांगता आलं पाहिजे. मग साइन थिटा बरोबर काय? 1 अपॉन कोसेक थिटा. 1 अपॉन कोसेक थिटा. साइन आला की त्याला कोसेक जोडीदार आहे. किंवा कोसेक थिटा बरोबर 1 अपॉन साइन थिटा. इथंच 2 फॉर्म्युले तुमचे झाले, आहे की नाही? हा काय आहे? डिनॉमिनेटर आहे. आणि हा इकडे न्यूमिनेटर आहे. हा इकडे गेला की हा इकडे आणायचा. 1 अपॉन साइन थिटा म्हणजे कोसेक थिटा, किंवा साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा. याची जोडीच लावून ठेवा मित्रांनो. कोसेक साइन इकडे इकडे 1 अपॉन कोसेक साइन थिटा, 1 अपॉन साइन थिटा कोसेक. खलास. आता कोसेक थिटा पण जोडी झाली का नाही याची? मग काय होईल? याचं सूत्र 1 कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा, आहे की नाही? किती सोपं आहे. कोसेक थिटा बरोबर 1 अपॉन साइन थिटा. आणि झालं आता कॉस थिटाला जोडी सेकच करा. सेक थिटा 1 अपॉन सेक थिटा म्हणजे कॉस थिटा, आणि 1 अपॉन कॉस थिटा म्हणजे सेक थिटा. झाले 2 फॉर्म्युले इथे. कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. झाला ना मित्र हो? इथे तुमचे 6-7 फॉर्म्युले. हे फॉर्म्युल्यावरून हे फॉर्म्युले. आणि बघा, सेक थिटा इज इक्वल टू काय होईल? 1 अपॉन कॉस थिटा. सेक थिटा काय होईल? 1 अपॉन कॉस थिटा. सेक थिटा बरोबर 1 अपॉन, इथं मी सांगितलंय कॉस थिटा. सेक थिटा बरोबर 1 अपॉन कॉस थिटा, किंवा कॉस थिटा बरोबर 1 अपॉन सेक थिटा. टॅन थिटा म्हणजे याला विरुद्ध करायचा. याला काय करायचा? विरुद्ध. कसा होईल? 1 अपॉन टॅनचा काय करायचा? कॉट थिटा. टॅनच्या विरुद्ध 1 अपॉन कॉट थिटा. कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. आणि इथं पण कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. 1 अपॉन टॅन थिटा. 10-12 फॉर्म्युले झाले मित्र इथेच. सेकचा जोडी घ्यायचा काय? कॉस 1 अपॉन कॉस. इथं दिलेलं आहे. टॅनचा विरुद्ध माहिती तुम्हाला कॉट 1 अपॉन कॉट, आणि कॉटचा 1 अपॉन टॅन, आहे की नाही? 6-12 जवळजवळ 25 फॉर्म्युले तुमच्या मनाने तयार होईल मित्र हो. आणि 2 आणि 2 4 आणि 3 7 आणि 2 9
आज तुम्ही 9 मार्काचं इथं घेणारे मित्र हो. काय तुम्ही सांगू तुम्हाला. आणि आता शेवटचे तुम्हाला माहिती आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा मित्र हो इज इक्वल टू 1. डोळे झाकून ये. आता हा साइन स्क्वेअर थिटा काढायचा असेल काय करायचं सांगा बरं. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हा 1 जसा तसा ठेवायचा. डाव्या बाजूचा कॉस स्क्वेअर प्लस आहे ना, घ्या ना मायनस करून. मायनस कॉस स्क्वेअर थिटा मित्र हो. किती सोपं आलं मित्र हो. आता एच डब्ल्यू घ्या. कॉस स्क्वेअर थिटा काय होईल. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. काय येईल ते बघा. आणि हे एच डब्ल्यू आहे. आणि आजच्या 1 तास तुम्ही फक्त याला वेळ द्या. तुमचे 9, 11, 12 मार्क मिळतील ट्रिगोनॉमेट्री फंक्शन मध्ये. चांगलं करा. मार्क घ्या मित्र हो. हॅव अ लाईफ एन्जॉय अँड स्टडी एन्जॉय. इटिंग एन्जॉय. ओके.